गेल्या आठवड्याभरामध्ये परत एकदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या 4 दिवसांमध्येच आता परत एकदा डिझेलची दरवाढ देखील झालेली आहे. आपल्यासोबत आपण बघितलं तर अक्षरशः शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसताना दिसतो. आपल्यासोबत काही येथील शेतकरी एक जे नांगरणी करताय, मशागत करताय, काय सांगाल की परत एकदा डिझेलवर दरवाढ झाले, काय वाटतं? आता परत डिझेल वाढले साहेब, आम्हाला अजिबात परवडून नाही राहिलं. सोयाबीनला बाजार नाही, गव्हाला बाजार मार्केट नाही, सोयाबीन परत कांद्याला मार्केट नाही आणि शेतकऱ्याला डिझेल वाढून राहिले. काय करायचं शेतकऱ्यांनी? कामच होणार समजा तर एवढं डिझेल वाढलं का परवडून नाही राहिलं. आम्हाला 1000 रुपयाचं 9-9.5 लिटर डिझेल येते, 2 तास ट्रॅक्टर चालत नाही. काय उत्पन्न निघते शेतीमध्ये आम्हाला? काय काम आता नांगरतीचं काम चालू आहे, परवडून नाही रे बा. एवढंच वावर काढायचं, डिझेल संपलं, चाललो घरी निघून. आता पाऊस पडायची वेळ आली, मग शेतकऱ्यांनी काय करायचं नेमकं? डिझेल वाढ दिल्याचा निषेध करतात. निखळ डिझेल वाढीत आहे, पेट्रोल वाढीत आहे, काय करायचं समजा आम्हाला जर परवडतच नाही. याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे गव्हर्नमेंटना. एकूणच बघितलं तर नुसती डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ करताय, त्यामुळे आता शेतकरी यावेळी नाराजीचं सूर यावेळी दिसून येत असला तरी आम्ही शेतीची कामे कशी करावी असा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडताना दिसत आहे. नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, सिन्नर, नाशिक.